नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। शेतकऱ्यांना दिवसा 10 तास वीज, महाराष्ट्रात विजेचे बिल कमी होणार, मुख्यमंत्र्यांची वर्ध्यात घोषणा। कल्याण लैंगिक अत्याचार हत्या प्रकरण, आरोपी विशाल गवळीची तळोजा कारागृहात आत्महत्या, 3 महिन्यांपासून भोगत होता शिक्षा। अक्षय शिंदे सारखे विशालला देखील मारले, त्याने आत्महत्या नाही केली, आरोपी विशाल गवळीच्या आत्महत्येनंतर वकिलांचा मोठा दावा। एकनाथ शिंदे आणि अमित शहांमध्ये बंद दाराआड चर्चा, भेटीनंतर शिंदेने भरत गोगावलेंना तातडीने मुंबईला बोलावले, पडद्यामागील घडामोडींना वेग। आणि महाराष्ट्रात पुन्हा अवकाळीची शक्यता, राज्यातील 11 जिल्ह्यांना येलो अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंती निमित्त युवा दर्पण लाईव्हच्या प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा। शुभेच्छुक युवा दर्पण लाईव्ह परिवार, बीड। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। बीड जिल्ह्यात 2014 साली जिल्हा परिषद शिक्षक आंतरजिल्हा बदलीमध्ये तत्कालीन मंत्री सुरेश धस, जिल्हा परिषद अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला आणि तत्कालीन जिल्हा परिषद शिक्षण सभापती संदीप क्षीरसागर यांनी तब्बल 39 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांनी आज बीडमध्ये पत्रकार परिषदेत केला। बीडमधील बिंदू नामावलीच्या घोटाळ्यासंदर्भात सुरेश धस यांनी तक्रार केल्यानंतर हा मुद्दा ऐरणीवर आला आहे। बाळासाहेब सानप पुढे म्हणाले की ज्यावेळी आंतरजिल्हा बदल्या सुरू होत्या त्या काळात 2014 साली सर्व शिक्षकांनी मागणी केली होती की बीड जिल्ह्यामध्ये आम्हाला परत यायचे आहे। त्यावेळी सुरेश धस हे राज्याचे मंत्री, जिल्हा परिषद अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला आणि संदीप क्षीरसागर हे जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती होते। त्या काळात ही सगळी प्रक्रिया पार पडली आहे। त्यावेळी प्रत्येक शिक्षकाकडून 3 लाख रुपये घेण्यात आले। 1300 शिक्षकांचे 3 लाख रुपये म्हणजेच एकूण जवळपास 39 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला। 2014 ते 24 पर्यंत बिंदू नामावलीचा प्रश्न कुठेच उपस्थित झाला नाही, मात्र आता आमदार सुरेश धस हा प्रश्न उपस्थित करून जातीमध्ये तेढ निर्माण करत आहेत। एका समाजाला टार्गेट करण्याचे काम ते करत आहेत। धस यांनी राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची दिशाभूल केली असाही त्यांनी यावेळी आरोप केला आहे। त्यामुळे आम्ही मंगळवारी शिक्षकांचे एक शिष्टमंडळ घेऊन राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार आहोत असेही त्यांनी यावेळी सांगितले। पत्नीस प्रसूतीसाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर पाठीमागे एका शिक्षकाच्या घरात चोरी झाल्याची घटना घडली। घरातील सोन्याच्या दागिन्यांसह नगदी रक्कम असा एकूण 69,330 रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना गेवराई तालुक्यातील ताकडगाव येथे घडली। विनोद नामदेव पोळ हे आपल्या पत्नीस प्रसूतीसाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले असता अज्ञात चोरट्यांनी याच संधीचा फायदा घेत त्यांच्या घरातील सोन्याच्या दागिन्यांसह नगदी रक्कम असा एकूण 69,330 रुपयांचा ऐवज चोरून नेला। घरी परत आल्यानंतर पौळ यांना आपल्या घरामध्ये चोरी झाल्याचे निदर्शनास आले। या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत बीड येथील मित्रनगर भागातील समर्थ कोचिंग क्लासेसचा विद्यार्थी चिरंजीव अभय जगताप याने 106 गुण मिळवत शहरातील चंपावती विद्यालयातून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे। चिरंजीव अभय जगताप हा NMMS शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरला असून त्याला पुढील 4 वर्षे प्रति महिना 1,000 रुपये याप्रमाणे एकूण 48,000 रुपये एवढी शिष्यवृत्ती मिळणार आहे। चिरंजीव अभय याच्या या नेत्रदीपक यशाबद्दल समर्थ कोचिंग क्लासेसच्या वतीने संचालक श्री तिडके सर, चंदनशिव सर व ढाकणे सर यांनी त्याचा सत्कार करून त्याला पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी क्लासेसचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बीड जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलेल्या गर्भवती महिला छाया गणेश पांचाळ वय 21 वर्षे राहणार अमिल वडगाव यांचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या प्रकरणी महिलेचे पती गणेश बाबूराव पांचाळ यांनी गंभीर आरोप करत संपूर्ण जबाबदारी ही आरोग्य यंत्रणेवर टाकली आहे। छाया पांचाळ यांना प्रसूतीसाठी जिल्हा रुग्णालयात दिनांक 11 एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते। प्रसूती दरम्यान रक्तस्राव वाढल्याने डॉक्टरांनी व नर्सिंग कर्मचारी यांनी तातडीने रक्त आणायला सांगितले, परंतु यावेळी रुग्णालयातील रक्तपीडित कोणीही कर्मचारी हजर नव्हता।
त्यामुळे छाया पांचाळ यांच्या आईला आणि नातेवाईकांना रक्त घेण्यासाठी ताटकळत उभे राहावे लागले। त्यातच डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ यांनी त्यांच्याशी अर्वाच्य भाषा वापरल्याचा आरोप त्यांच्या पतीने केला आहे। छाया पांचाळ यांना रक्तस्राव होत असल्याची माहिती नातेवाईकांनी डॉक्टर व नर्स यांना दिली असता त्या नर्सने सांगितले की तुम्हाला लय समजते का, तुम्ही इथे बसून काम करा। मग अशा प्रकारची उद्धट भाषा वापरण्यात आली। तसेच महिलेच्या नातेवाईकांकडून देखभाल करण्यासाठी व प्रसूती दरम्यान लक्ष देण्यासाठी 2000 रुपये घेतल्याचाही आरोप होत असून डॉक्टर व नर्सच्या हलगर्जीपणामुळेच छाया यांचा मृत्यू झाला असा आरोप पती गणेश पांचाळ यांनी केला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। या प्रकरणामुळे जिल्हा रुग्णालयातील उपचार व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। त्या डॉक्टर व नर्सची सखोल चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी मृत महिलेचे पती व नातेवाईकांनी केली आहे। यावेळी शासकीय रुग्णालय परिसरात पांचाळ यांच्या नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस दलाने आज शनिवार दिनांक 12 एप्रिल रोजी परभणी शहरातून पोलीस पथसंचलन केले। या पथसंचलनात जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी, अंमलदार, महिला अंमलदार, दंगा नियंत्रण पथक, तात्काळ प्रतिसाद दल अर्थात QRT, गृहरक्षक दल आदींचा समावेश होता। उद्या सोमवार दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त शहरातील विविध वसाहती आणि नगरांतून भव्य मिरवणुका, देखावे, लेझिम पथक आदींसहित प्रमुख मार्गांवरून मिरवणुका निघून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात महामानवाला अभिवादन करून विसर्जित होतात। त्यामुळे शहरातील प्रमुख मिरवणूक मार्गावर विविध पोलीस ठाण्यातील पोलीस दलाने पथसंचलन करून मिरवणूक मार्गातील सुरक्षिततेची पाहणी केली। युवा दर्पण लाईव्हसाठी सुरेश नायकवाडे, परभणी। बीड शहरातील आदर्श नगर भागातील सनराइज क्लासमध्ये दिनांक 12/4/2025 रोजी गुणवंतांचा सत्कार सोहळा पार पडला। तसेच यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण देखील करण्यात आले। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भगवान विद्यालय बीडचे पर्यवेक्षक श्री श्याम गर्जे सर, तर प्रमुख पाहुणे म्हणून कदम साहेब, जाधव सर आणि खंदारे सर यांची उपस्थिती होती। या प्रसंगी अध्यक्षीय समारोपात श्री गर्जे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपण ठरवले तर जगात अशक्य असे काहीच नाही असे म्हणत जीवनात यशस्वी होण्यासाठी जिद्द, चिकाटी व मेहनतीची गरज असल्याचे प्रतिपादन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घोडके मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन चव्हाण सर यांनी केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संचालक उबाळे सर, फुटाणे मॅडम, तांदळे मॅडम, जाधव सर यांनी परिश्रम घेतले। आणि याच बरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।